अगं शीतल, असं काय करते? आता तरी हे का सोड तुझा. अजिंक्य तिला सांगा काहीतरी, तुमचं तरी ऐकल ती. मामी, खरं तर तिची काय चूक नव्हती. नाही बघा, माफी मागायचीच असेल ना तर मी माफी मागतो. एक मिनिट, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. हर्षवर्धन, चला. ऐका तरी. भैया, मामा, तुम्ही काय म्हणला होता? आधी सगळं विसरून जाऊ, आपण नव्यानं सुरुवात करू. आणि तुम्ही तर तुमची चूक मान्य केली होती ना, पण तिनं का माफी मागायची? बघा बघा, इथं काय येणं आली आणि तुम्ही चुका बरोबर करत बसलाय. अजिंक्य, अजिंक्य, तुम्हाला घासातला घास काढून मी वाढवलं ते हे दिवस बघायसाठी का? पुष्पे, तू जरा गप्प बसतीस का? तुम्ही मी मलाच गप्प बसवा. इथं माझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा भावतोय आणि मी गप्प बसते. अगं तू थांब जरा, इथं आधीच काही सुचना झालंय मला. किती बोलशील? प्लीज अजिंक्य, अरे आपण आम्ही बोलतो साहेबांशी. आम्ही बोलतो. आई साहेब, ऐकून तरी घ्या ती माणसं काय म्हणतात. बसा. अहो काहीतरी करा, चालल्या त्या. अहो आईसाहेब ऐका माझं. आईसाहेब, मी माफी मागतो. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेब ऐका नाही. तिचा आयुष्याचा प्रश्न. आईसाहेब, 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 आईसाहेब. आईसाहेब ऐका ना. आईसाहेब, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय हो. शीतलची याच्यात काहीच चूक नव्हती. विचार, भयाना विचारा. आणि भयाना बी तेच वाटतंय. आणि ते तर म्हणले होते झालं गेलं विसरून जाऊ, नव्यानं सुरुवात करू, हाय ना? आईसाहेब, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो. म्हणजे तशी कुणाचीच चूक नव्हती. अहो गैरसमज झाला होता. आमची फक्त एवढीच अपेक्षा होती की तिने एकदा सॉरी म्हणावं. चूक कोणाची होती आणि कोणाची नाही हा प्रश्नच नाहीये. झाल्या प्रकारे आम्हाला काय कमी मनस्ताप झालाय? एकदा तरी तिने येऊन आमची माफी मागावी एवढीच आमची अपेक्षा होती. होय आईसाहेब, मला कळते तुम्ही काय म्हणतात. म्हणूनच म्हणतात मी माफी मागतो ना, मी सॉरी म्हणतो. एवढ्याचा पुळका असेल ना तर असो. अजिंक्य, खरं तर तुमच्यामुळेच आमचं अर्ध नुकसान झालंय. आईसाहेब सॉरी. बघा, वाटलंच मी पाय पडतो, पण तुम्ही लग्न मोडू नका आईसाहेब. हा, लग्न ते तर विसरूनच जावा. जेव्हा मी त्या घराची चौकट सोडली ना तेव्हाच ते मोडलं. आता ते शक्य नाही. अहो नाही. अहो आईसाहेब असं म्हणू नका. आईसाहेब, भैया, आमचा निर्णय झालाय आणि आम्ही आमचे निर्णय बदलत नसतो. हो आईसाहेब, आईसाहेब ऐका ना. आईसाहेब, आईसाहेब, अहो तिच्या आयुष्याचा प्रश्न. आईसाहेब, हो आईसाहेब. आता हो फौजी, काय करायचं? म्हणजे माझं तर डोकंच बंद झाले. भैया, तू बोल ना एकदा, आईनं समजू ना. मी कसं समजवणार? डिफिकल्ट आहे ते. आणि त्यांच्या समोर मी बोलायचं म्हणजे. मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण आई साहेबांना काहीतरी सांग प्लीज. हो फौजी, तुम्ही कशाला हात जोडताय? तुम्ही नका हात जोडू. तुम्ही एक काम करा, घरी जावा तुम्ही. तिकडे पण सगळं पेटलं असेल. मी आई साहेबांना हँडल करतो. जावा. जावा फौजी.
फौजी, जो हात माझ्यावर उचलला होता तोच हात जोडायला लावलं का नाही? आई साहेब, सॉरी बर का. काही आम्हाला तुम्हाला असं बांधून ठेवायला लागते त्याबद्दल सॉरी. काय आम्ही एवढी ब्लॉकबस्टर फिल्म लिहिली, पण तुम्ही जर बाहेर, तुम्हाला जर का असं आम्ही बाहेर सोडलं तर तुम्ही बाहेर जाऊन पब्लिक मध्ये स्क्रिप्ट सांगणार हो, आणि त्यांनी काय होणार, आपला पिक्चर फ्लॉप. पण काय पण म्हणा बरं का, तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली. आम्हाला तर कुठल्या गोष्टीचा आनंद आहे माहिती का, तिकडं सगळं ते शितलीवरती आले असेल. तुम्हाला तुमच्या अभिनयासाठी ऑस्करच द्यायचे, अँड द ऑस्कर गोज टू हर्षवर्धन मदर. टेक इट. सॉरी बरं का, हात बांधले. असू दे. लाज नाही वाटत का तुम्हाला? नाही. आई साहेब, आम्हाला लाज नाही वाटत, उलटा आम्हाला का नाही मजा वाटते. अहो, किती साधी माणसं आहेत ती, आणि त्यांना तुम्ही असं बोलायला लावलं मला. आई साहेब, तुम्ही लय सेंटी राव, कशाला एवढा विचार करता? हा, अभी तो पिक्चर बाकी है. तुम्ही विलन होता, आणि विलन असाच असतो, एकदम डेंजर, म्हणून लोक त्याला शिव्या देतात. पण तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली बरं का, लयच भारी. म्हणजे आम्ही दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये नसलेली वाक्य तुम्ही घेतली. क्या बात आहे, वा. हर्षी फार होते. ठीक आहे, सॉरी सॉरी म्हणतो आम्ही. तुम्ही काय देशमुख, तुम्ही असले कशाला काम करताय? अजून किती दिवस आम्हाला असे डांबून ठेवणार आहेत? डांबून हा, पुढचा सीन लिहिला का नाही, लगेच तुम्हाला रिलीज करतो. देवा शपथ, मला पण माहित नाही पुढं काय होणार. भले आम्ही लेखक असलो तरी नाही माहिती. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस हे सगळं तुम्हाला फेडायला लागणार आहे. फेडतो, आईला फेडतो, सगळं फेडतो, फेडणार, व्याजा सकट फेडतो. मग तर हॅपी. हा, कसे आई साहेब, आपण लिहिलेल्या पिक्चर मधल्या हिरोच्या एंट्रीची वेळ झाली आता. पब्लिक तिकडे ताटकळत बसली असेल, आणि हिरो जरी असला आम्ही तरी लेट केलेला आम्हाला आवडत नाही. शेवटी टायमिंग महत्वाचं. हा तुम्ही बसायचं देवा देवा करता, आम्ही येतो जाऊ ना.